समोर येतं त्यानुसार नळदुर्गमध्ये भाजपचे बसवराज दर्डे हे 400 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की काही ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे बिनविरोध सुद्धा भाजपचे जे 3 उमेदवार आहेत ते सुरुवातीलाच विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दरम्यान आपण पाहतोय पुण्याच्या चाकणमध्ये सध्या पाहायला गेलं तर मशीन अद्याप मतमोजणीवरती परिणाम होताना पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील 1 नंबरची मशीन ही बंद असल्यानं आपल्याला त्या ठिकाणी परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की अशाच बऱ्याच ठिकाणी पाहायला गेलं तर आपण पाहतोय बदलापूर असेल किंवा अनेक ठिकाणी असेल अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही अशी बातमी समोर येत आहे. मात्र 10 वाजल्यापासूनच्या या मतमोजणीच्या सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर सध्या आता जवळपास पाहायला गेलं तर पाऊण तास उलटून गेलेला आहे. पाऊण तासामध्ये अनेक निकाल समोर येताना पाहायला मिळत आहे. कामठीत नगराध्यक्षपदी भाजप जे आहे ते विजयी झाल्याची माहिती समोर येत आहे. कामठीमध्ये नगराध्यक्षपदी भाजप विजय झाल्याची बातमी समोर येते. साधारणतः आपण पाहतोय की या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे नगराध्यक्ष असतील, नगरपंचायती असतील यांच्यासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये नागपुरामध्ये असेल किंवा रायगडमध्ये असेल किंवा ठाणे असेल, अंबरनाथ असेल, या ठिकाणी सर्वतोपरी भाजप असेल आणि शिंदेच्या शिवसेनेने असेल, यासोबतच महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं असेल, संपूर्णपणे ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र या प्रमुख ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर सध्या नागपुरातील कामठी परिसरामध्ये आपल्याला भाजपचा विजय झाल्याची बातमी समोर येताना पाहायला मिळत आहे. तर परतूरमध्ये असेल आणि जिंतूरमध्ये असेल भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. गुहागरमध्ये मनसेने खातं उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गुहागरमध्ये मनसेच्या कोमल जागळी या नगराध्यक्षपदी आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहतो की गुहागरमध्ये मनसेनं, कारण पाहायला गेलं तर सध्या स्थितीत मनसेचं काय होणार असं सुद्धा आहे. मात्र आता आपण पाहतोय मनसेनं खातं उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गुहागरमध्ये जवळपास आतापर्यंत पाऊण तास उलटलेला आहे मतमोजणी सुरू होऊन. यामध्ये पाहतोय कळंबमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सुनंदा या आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. जर जसजसं आपण निकाल पाहतोय आकडेवारी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. या आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं नाशिकच्या बुगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की एकंदरीत या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे निकाल लागते. कोल्हापूर मुरगुडमध्ये जर पाहायला गेलं तर मुश्रीफ आघाडीवरती पाहायला मिळतं. चंदगडमध्ये भाजपचे सुनील कावणेकर हे सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आपल्याला. या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर भाजपचे सुनील कावणे हे नगराध्यक्षपदी विजयी झाल्याची बातमी सध्या समोर पाहायला मिळत आहे. कोल्हापूर मधला चंदगड मधला हा निकाल आपण पाहतोय. तर दुसरीकडे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकंदरीत निकाल हा आता समोर येत आहे. तर श्रद्धाराजे भोसलेंना मोठी आघाडी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला ज्या प्रकारे आपण पाहतोय सगळी स्क्रीनवरती आपण ही जी काही